भाच्याला 10वीला 87.87% पडले ते. आता शाळेत तर हुशार आहेच, पण चित्र काढायची पण आवड त्याला 5वी पासून लागल्या. गुणेश म्हणला, काय रे मामा, तुझ्या अकाउंटवरनं माझ्या पण अकाउंटला जरा सपोर्ट करायला सांग ना इंस्टाग्राम पब्लिकला. आणि कसं आहे, सोशल मीडिया पब्लिकनं जर आपल्याला फुल सपोर्ट केला का नाही, तर त्या कलेला मोठं करायची इच्छाशक्ती अजून वाढते. आणि आता चित्रकलेच्या स्पर्धेत त्याला हळूहळू सर्टिफिकेट सुद्धा मिळायला चालू झाले ते. आणि जरी कुणाला जरी स्वतःचं चित्र काढायचं असलं का नाही, तरी तुम्ही त्याला तुमचा व्हॉट्सअपला फोटो पाठवू शकताय. तुमचं चित्र काढून झाल्यावर तुम्हाला पोस्टानं घरपोच मिळून जाईल. फक्त त्या चित्राची काय किंमत असेल का नाही, ती तुम्हाला अगोदर फोन पे करायला लागणार. त्याने त्याच्या स्वतःच्या कमाईतने हे पहिले पेन्सिलचं बॉक्स घेतले. आणि भाचा म्हणला, मामा माझ्या आता सुट्ट्या संपल्या, मी 2 दिवसांनी घरी पण जाणार आहे. जाता जाता तुमच्या नवीन घरात थोडंफार चित्र पण काढून जातो की. जिन्याखाली हे काय चित्र काढलं काय कळालंच नाही. लाईटच्या बोर्डाला तेवढं माकाडलंय भारी काढले. 2 महिने मामाच्या गावाला राहून आता घरला जायचा दिवस उजाडला. कोकरोडात गेल्या अमर अकबर अँथनी गाडीकडे पळत आली तर. आणि या ताया आणि दिदी पण आल्या तर म्हणल्या त्या व्हिडिओ लय भारी असतात. आता स्टँड मध्ये गेलो तर या बाबासनी शेडगावडीला जायचं होतं. आणि महत्वाचं म्हणजे त्यासनी पूर्ण 100% दिसत नव्हतं. आता गुणेशला माप त्यांची मदत करायची होती, पण तो जाणार होता बांबवड्याला आणि बाबासनी जायचं होतं शेडगावडीला. तवर ही मागाशी भेटलेली दिदी तिथं आली, म्हणली मी शेडगावडीला जाणार आहे. ती म्हणली मी सोडतो की बाबांना शेडगावडीपर्यंत. आमच्या भाच्याकडे या दिदीकडे बघून असं समजते की त्यांच्या पालकांचा संस्कार कुठेतरी वाया गेलेला नाही. तवर स्टँड मध्ये बांबवड्याला जाणारी लालपरी आली. सुट्टीला आलेल्या आपल्या भाच्याला घालवायला गेलं लय बेकार वाटतं बघा, पण काय करणार, शेवटी आलेल्या पाहुण्याला एक दिवस घालवायला लागणारच.